गौरी सूर्यवंशी एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। लासलगाव आगार अंतर्गत ग्रामीण मार्गावरील एसटी बस सेवा गेल्या अनेक महिन्यांपासून पूर्णतः विस्कळीत झाली असून प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। विद्यार्थी वर्गाचेही नियोजन कोलमडले जात आहे। या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला असून प्रशासनाने तात्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला। ग्रामीण भागातील विद्यार्थी, महिला व वयोवृद्ध यांना बस सेवेच्या अनियमिततेमुळे शैक्षणिक, वैद्यकीय व आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या लासलगाव मंडळाच्या वतीने आगार प्रमुखांना निवेदन देण्यात आले। ग्रामीण भागातील एसटी सेवा ही सर्वसामान्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे। वेळापत्रक धाब्यावर बसवले गेले असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। प्रशासन वारंवार निवेदनानंतर ही झोपेचं सोंग घेत आहे। आता हे थांबवणे आवश्यक असून लवकरात लवकर योग्य निर्णय न घेतल्यास आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत, असे आवाहन भाजपा मंडळ अध्यक्ष निलेश सालकाळे यांनी केले। या समस्येकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांचा विश्वास राहिलेला नाही। त्यामुळे आगार प्रमुखांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून कार्यक्षमतेचा अभाव असल्यास तात्काळ बदली करावी अशी स्पष्ट मागणी करण्यात आली आहे। ग्रामीण भागातील बसेस वेळेवर चालत नाहीत व वारंवार रद्द होतात। प्राप्त झालेल्या नव्या बसेस केवळ बाह्य मार्गावर चालवण्यात येतात। पर्यायी वाहतूक व्यवस्था नाही, कर्मचारी उद्धट व अरेरावीने वागतात, शासनाच्या योजनांचा लाभ महिलांना मिळत नाही इत्यादी प्रमुख समस्या निवेदनात मांडल्या। निवेदनाप्रसंगी भाजपचे मंडळ अध्यक्ष निलेश सालकाळे यांच्या नेतृत्वाखाली महिला मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौ स्मिता कुलकर्णी, संघटक सरचिटणीस निलेश जगताप, गणेश निकम, सामाजिक कार्यकर्ते अनिल भागवत, ग्रामपंचायत सदस्य सौ ज्योती निकम, लासलगाव शहर विकास समितीचे राजेंद्र कराड तसेच विद्यार्थी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते। तसेच या निवेदनाच्या प्रती माननीय जिल्हा नियंत्रक नाशिक, माननीय आमदार छगन भुजबळ, माननीय मुख्यमंत्री कार्यालय मुंबई व माननीय परिवहन मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अधिकृतरित्या सादर करण्यात आले। एस मराठी न्यूज साठी शरद लोहकरे, लासलगाव। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।